काल्याला पण लाज वाटत एवढा काला आहे. देख सकता हो ये कुंफू कराटे 300 नेपाली है. मॅन फ्रॉम चांबले, चांबल्याचा किंग जिवंत आहे. अजून तीनदा लांब रांग आहे ही सगळी एवढी लांब रांग आहे. दर्शन नाही भेटला. ब्रह्मगिरी पर्वताच्या मंदिरात बोलवलेले आहेत. परिस्थिती बिकट आणि गंभीर होत जाईल जर पडला ना. खोपडे होता फक्त अध्यक्ष माश पूज्य गुरुजन वर्ग आई शपथ खतरनाक. इथून मेन म्हणजे चढाई LED वरच दर्शन घ्यावं लागेल. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुणाल क्रिएशन. तर आज दिनांक 26 जानेवारी 2026 आज प्रजासत्ताक दिन आहे. तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी त्र्यंबकेश्वरला चाललेलो आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी आणि माझे कॉलेज कंपनीतले काही मित्र चालले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजपासून मी हा जरा वेगळा सेटअप लावलाय, मोटो ब्लॉगिंगचा सेटअप लावलाय. तर अँगल कसा आहे माहीत नाही. आता थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा चेक करेन मी अँगल कसा आलाय ना कसा नाही. तर मित्रांनो आता पोचलेले कुडूसला. कुडूसच्या बस स्टँडच्या इथे पोचलेले. मी अजून एक मित्र येणार आहे माझ्यासोबत, तो आणि मी इथून पुढे जाणार आहेत. तर बघूया आलाय का तो नाही आलेला. तर मित्रांनो आता तो मित्र आलेले. हा मित्र आहे. आम्ही दोघं जण जाणार आहेत त्र्यंबकेश्वर इथून वाड्याच्या नंतर आम्हाला तिकडं मित्र भेटणार आहेत दुसरं. त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहे. तर आता आम्हाला खूप लेट झालं आहे. 4:20 झाले. 20 मिनटं आमचे फुकट गेलेले आहेत. तर आम्हाला लवकर पोचायचं आहे कारण की आज पहिलाच दिवस आहे आणि त्र्यंबकेश्वरचं आजच रिनोव्हेशनचं ओपन झालं आहे. पहिला सोमवार आहे त्यामुळं आज आम्हाला लवकर निघायचं आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण खंडेश्वरी नाका म्हणजे वाडा इथे पोचलेले आहेत. आणि बघा आज 26 जानेवारी किती खतरनाक आहे पोल दिसाय, ज्याला केशरी पांढरा हिरवा तिन्ही कलरची लाइटिंग लावलेली आहे. बघा काय खतरनाक दिसते. आणि आपला जो भाऊ आहे मागं बसलेले त्याचा आज बर्थडे आहे. तर सगळ्यांनी त्याला विश करा, हॅपी बर्थडे बोला. आणि भावाचा आजचा दिवस हा चांगलाच गेला पाहिजे त्याच्यासाठी त्याला विश करा. माझा भाव आहे भाऊ आकाश भाऊ फार लांबून आलेले. युनियन बँक लाईट कसं पैसा नाही आहे. मला माहित होता ना माझा भाव असणार आहे. काय बोलतो बाकी बरं आहेस ना? मस्त एकदम मजेत. हा बाकी काय चाललंय? बाकी आपली पब्लिक आहे कुठं? ठीक आहे बसले. चल तिथं चल या चालले द्या. चला अरे बाबा पब्लिक बघ आपली किती आहे. दीपेश शेठ चला. कोण बाकी आहे? दीपेश शेठ, उत्तम बाकी आहे. अक्का खर्च घ्यायला बा त्याच्याकडून पहिले अंगतो. आता ही आपला आकाश भाऊ आहे. आकाश भाऊची गाडी आहे. उत्तम त्यांची गाडी आहे. उत्तम ऐकर हा उत्तम त्यांची गाडी आहे. आपला हा 1 नंबर भाऊनी काम केला. जगदीश यांची गाडी आहे. एक तिसरी गाडी, चौथी गाडी मने यांची गाडी आहे. मन्याच्या गाडीवर मोहित आहे. नंतर आपला हा तेच अंतिम जेड आहे ना. अंतिमच्या जेडवर शंकर आहे. आज शंकर बाबालाच भेटायला चाललोय आम्ही. तर सगळे आम्ही जाणार आहेत. चला पटापट जाऊन टाईम झाला आम्हाला. पटापट ये पटापट चला. चल तू एकटाच आहे ना? तुझ्या जोरीला कोण आहे? हा अरे यांची गाडी राहिली. सॉरी भावांनो. यांची श्याम पारदे आणि यो छोटा चेतन. चल ही पोरांची आज प्रजासत्ताक दिन आहे. सगळी पोरं चालल्यात ना. भारत माता की प्रजासत्ताक दिनाचा. नाशिक ते कुठपर्यंत आहे? पालघर का? तुम्ही कुठले आहेत? इथलंच आहे का? मग एकदा वाजव ना. एकदा वाजव रे. वाजव एकदा क्या ओ पोचलो मी. नाशिक पोचलो. मग हे कुठला आहे? या कुठला? माझा घर वरती. त्याचा घर आहे. आता अजून किती किलोमीटर बाकी आहे? ऐकायला लागली.
हाय करा हाय हाय सगळी हाय हॅलो हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग उठली का झोप उठली का 100% व्हायरल झाली मग अख्खी भारत माता की जय प्रजासत्ताक दिनाचा आता याचा सांग ना डोंगर कुठला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा सह्याद्रीच्या पर्वतरांगा असा यो बोलतो काय चुकीचं असेल तर याला शिवा घाला सह्याद्री मध्ये झाला ना मग ठीक आहे मग त्यात असतील मित्रांनो मला नेहमी असं वाटतं बघा आज 26 जानेवारी असल्यामुळे सर्व मुलं शाळेत चाललेले आहेत आणि मला पहिल्यापासून वाटायचं की आपण ब्लॉग करावं आता आपण चालू कन्सिस्टन्सी दाखवायला लागलो आणि ब्लॉग करायचं आहे म्हणजे आपल्याला फिरायला गेलं पाहिजे फिरायला गेलं तेवढा भारी नजारा सकाळचा नजारा आपल्याला कधीच बघायला भेटणार नाही म्हणून सांगतो मित्रांच्या जोडीला फिरत जा ही बघा ही आमची मंडळी सकाळचा डॅमचा नजारा तुम्ही चेक करू शकता काय डॅम दिसतोय पाणी बघा किती पाणी एक नंबर पाणी आहे इकडे पण मुलं शाळेत चाललेले डॅम बघा काय इथे कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय थोडंफार इथे डॅम बघा किती खतरनाक फुल पाण्याने भरलेले भाऊ सिनेमॅटिक काढायला लागले यो काय कावलाय मला वाटलं घारे सॉरी काय खतरनाक नजर आहे आता सूर्य यायला लागला बघ थोडासा ना नीला नाही काय रे बोलतात त्याला केसरी कलर दिसायला लागलाय इथं आता गाड्या लावल्या आम्ही एक इथं लावली दोन इथं गाड्या लावल्या आता दर्शन रांग जाम आहे बघू किती टाइम लागतो की लांब रांग आहे ही सगळी एवढी लांब रांग आहे अरे बाबा कधी दर्शन भेटत आपल्याला हा एवढी रांग अरे फोटोमध्ये पण दिसत नाही एवढी लांब रांग आहे कसा काय होता खरं दर्शन भेटायचं कसं काय आपल्याला ना आपण तिकडची फिरतो कुठे आहे आपली आली का त्र्यंबकेश्वर मंदिर तो समोर आलेले आपण मंदिराच्या समोर आलेले LED वरच दर्शन घ्यावं लागेल कारण की आता हे फक्त LED वरच दिसू शकते आतमध्ये तो जाम हे आहे तो काय विकायला आहे ज्योतिर्लिंग महामृत्युंजय भगवान श्रीमंत श्री त्र्यंबकेश्वर भगवान की दर्शन नाही भेटला ना आता बोलतात काही ब्रह्मगिरी पर्वतावर जायचं अरे ब्रह्मगिरी पर्वत एवढा मोठा आहे माझी गुंडी होईल चढता हा तू सांगतो का वरती झाला आता मला तर जेवायचं मला भूक लागली जाऊ वरती आपण हा जाऊ ना काय करू ब्रह्मगिरी म्हणजे 1 किल्ला होऊन जाईल असा गोदावरी नदीचं उगमस्थान ब्रह्मगिरीकडे जाण्याचा मार्ग हाय गाईज आता आम्ही मला दिसतो थोड्या टायमान
गायब वरून डायरेक्ट आली. हे एवढं चाललं एवढं म्हणजे आता यांच्यात काय बोलतात त्याला स्फूर्ती जास्त आहे. हां नंतर दम लागला ना असा खालून निघेल, डोळ्यातून पाणी निघेल असा. आता जस्ट चालू आल्यात पायऱ्या ना, आता माझी गुंडी बोलले ना. माझा मित्र बोलतो छोटी गंगा दिखा के बोलतो नाले में कुदा दिया. तर काय हा ही अशी परिस्थिती झाली आमची. बोल दर्शन करायला लावला का जीव द्यायला मला समजा नाही. हा खरं दर्शन भेटेल का आज? डिस्काउंट तर काय होऊ शकत नाही. मंगरूला दाखव ना. यो आमचा मंगरू ज्या आईला आमचा वजन जास्त आहे ना, यो काठा घेऊन फिरतो. हा 10 रुपये रिटर्न. केदारनाथला आलाय का रे? मग सांगतो या घालून नायकी. नायकी ते पण 5वा ब्रँड आहे. नायकी ओय, कुठं काठी घालतो? हा पद्धत बिद्धत आहे का नाही? पद्धत बिद्धत काय आहे का नाही? माणसा बिनसा दिसते का नाही तुला? वा यू कॅन डू इट. आय कॅन डू इट, आय कांट डू इट. आराम से गए तो 4 घंटा लगेगा. राजड़ा उतरला सर. आराम से चलेगा तो 4 घंटा लगेगा. झाला जोर से जाएगा तो 1 घंटा लगेगा. हाँ सही बोला. और जोर से चलेगा तो डायरेक्ट स्वर्गान. आजोबा आजीकडून शिका काय जोरी. मग तुला समजा ना आजी बघ किती त्यात चढते. आजी तुमचं वय किती? हा काय बोलता? बिडवरून तुम्ही सावकाश चाललात. हा हप्त्यातून 3दा. मग आम्हाला पहिल्यांदाच चढवत नाही. आदर्श घेतला पाहिजे आजीचा. मी पण घेतो थोडाफार, थोडासा तर आदर्श घेतो, जास्त नाही. चालू आहे ना? हां चालू आहे. तर हा कुत्रा आहे, जसा आम्हाला मावलेला होता तसाच हा खाल बसून आम्हाला ब्रह्मगिरी. आता थांबला. नजारा बघा, नजारा काय नजारा आहे. अरे मानवा तूच वसुंधरेचा आधार, जगव वृक्ष वनांना. जशा पायऱ्या चढत चाललोय तसा ऊन वाढत चाललाय. जसा ऊन वाढत जाईल तशी अजून परिस्थिती बिकट आणि गंभीर होत जाईल. आमच्यात 14 आहेत आता. इथं 4-5 नको शॉर्ट कर रे बा. सुंदर असं फोटोशूटसाठी जागा भारी आहे. हा घ्या फोटोशूट करा 1 तास. हा कोल्ह्याच्या जोराला फोटोशूट करता का? व्हॉट इज दिस नॉनसेन्स बुलशिट. हा अच्छा शिवा नसते त्याच्या इथं. मोठा येऊ पण स्पोर्ट्स शूज घालून आलाय. ब्रह्मगिरी पर्वतात सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या बंद आहे. आम्ही प्लास्टिकची वस्तू म्हणून तर आणलात नाही माणूस. काय सीन काय हो. तर बघू एवढा काय नाही, थोडाफार चांगला दिसण्यासाठी, बाकी काय नाही. शॉर्ट घ्यायला दाखवलाय. आज बोलू ब्रह्मगिरी चढायचं आहे. चढू आपण ब्रह्मगिरी. बघू आता कसं काय. ब्रह्मगिरी चढलं तर मग तुम्हाला बोललेले ह्या वर्षी नाही जास्त पण थोडेफार तरी किल्ले चढणारच. हां किल्ले चढणारच. चल माहिती मोहित बोललाय मला कांद्यावर गेले. साईडनं नीट आहे रे. जसं आपण पायऱ्या चढत चाललो ना. आता पाय दुखायचं, संध्याकाळी दाबायला. तुला दाबण्यासाठी आहे. काय वाटतं
बस एवढंच. अजून किती टाइम लागेल? 2 तास. 100%. 2 तासात म्हणजे आपण काय वाईट काम आहे आपला. रुकना नहीं ना झुकना नहीं. बैग कहाँ रखे? नहीं बैग सही चाहिए. चला जाऊया आपण. बघून आठवला का काहीतरी? आता एकदम ट्रेंडिंगला विषय चालू आहे पेंग्विनचा. सांगतो नंतर काय. अरे तुला नाही रे, आपले पब्लिकला. आता जरा विश्रांती घेतो, जरा बंद कर. हे सर्व प्राणी काय बिबट्या, तरच तसा कोल्हा, मुंगूस, नागगोणस एवढे असू शकतात. आणि आता मुक्तादेवी मंदिर लागलेलं आहे. मुक्तादेवी देवीचं मंदिर आहे. आणि हालत बघून सांगू शकता की किती दम लागला असेल. घाम गडायला लागलाय. सगळ्या कॅलरीज आजच बर्न होणार आहेत सगळ्या. पण मग अशी मी एक गोष्ट सांगायची विसरलो, ती आता मला आठवली म्हणून मी सांगतो की ज्यांनी मला आत्ता बलजबरीने ते वरती घेऊन आलेत ते माझी साथ सोडून पुढे गेले. ते हे मला एवढंच सांगायचं आहे की कोणी जाओ, कोणी असो की कोणी नसो, आपलं आपण एकत्र चालत राहायचं आहे. तुम्ही चालत राहा, लोकांना काही घेणं नाही पडले. म्हणून सांगतो एकट्याने राहा, एकट्याने जगा, फिरत राहा. आणि जरा गाईचं वासरू आहे. जंगली भाग असल्यामुळं इथे वन्य प्राणीसुद्धा असू शकतात असं तिथे लिहिलेलं आहे. तर कोणी येत असेल आणि तर करा. अजून खूप उंच आहे ते वास्तू इथले, प्राचीन आहे. लांबून टाकतो पण हे बघा काय काय लिहिलेले. रेवकी, गाडे, म्हणजे प्रियकरांची नावं वगैरे लिहिलेले. हे चुकीचं आहे. जर एखादी जुनी प्राचीन वस्तू आहे तर तिचं आपण संवर्धन केलं पाहिजे, ना की तिला आपण बिघाडलं पाहिजे. इथून मेन म्हणजे चढाई, एकदम खर चढाई. हे जर पार केलं तरच पार होणार आहे. बघू आता किती पार. हे बरं याला रेलिंग दिलेलं आहे त्यामुळे याला पकडून त्याने चढू शकतो. हे हर बार मेरे साथी क्यों होता है मेरे को पता नहीं. मला बोललो तुम्ही का तिथे आहेत, खाली उतरतो. आता कुठे आहेत तुम्ही? हा कुठे आहेत रे? तो आकाश बघ कुठे आहे तो. तुम्हाला मी तिथं आलो बघतो काय आहे ना कसं आहे ते. एवढी माकडं आहेत ना. बॅग कशी तरी वाचून आणले आणि कसं तरी वरती चढलो. खूप माकडे डायरेक्ट बॅग खेचतात. एवढे शिव्या येतात ना मला आता की मी आता म्हणजे बोलू शकत नाही. माझ्या एवढे थांबलं होतं पण हे सगळं मला टाकून गेलं त्रिनाथ. आई शपथ, तेव्हा किती वरती आहेत ते बघ. एवढं वरती तर आपली ऐपत नाही बाबा जायची. पण तुम्ही नजारा चेक करा, काय नजारा आहे. हो बाबा एवढं वरती जरा तर जीव जाईल आमचा. जीव 100% जीव जाईल. आताच इथं कसं तरी चढलो आहे पण पाण्याचा एक थेंब पण घेतलेलं नाही, पण चढलो आहे.
हे कुठं चाललं काय चाललं काय मला जरा पण समजत नाही. हे वा शंकराची पिंडी आणि छोटा नंदी आहे बघा. काय काय तर आता खूप जुनी वास्तू असल्यामुळं ती तुटलेली आहे, पण हुबेहूब तसं दिसतं, थोडंफार तरी दिसतं त्याच्यात. शंकराची पिंडी आणि एक नंदीचा अवतार आहे तिथे. जातो आता त्यांची बरोबर घेतो आता मी. तुम्ही फक्त बघत राहा. तुमच्या आईच्या गावात तुमचे कोंबड्या चालू आहे. अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही काय बोललो तुमच्या सोबत. तुला बोलतो आम्ही वरती चढू, मी तिकडे खाली ना, तुम्ही सगळं वरती आलं होतास माहितीये का? कुठं का नाही असो. तुम्ही थांबलं का? तुम्ही थांबलं का? 11 मुलं आम्ही नाही थांबलो तिथे. अरे पण तुम्ही थांबलं का? आम्ही आलो ना. मी तोरला इथं पोरांच्या. तुमची चोरली का? हो मग लगेच दाखव. अरे काय तुमच्यासाठी मी तिथे एवढा वरती आलोय. कॉन्टेंट तुम्ही आम्हाला थांबत नाही, इथून फोन करता असा मी तुझ्या 2 पायऱ्या मागे असा, म्हणजे आम्हाला तुम्ही. मोहितने व्हिडिओ काढलाय ना, त्याच्यात तू पण दिसतोस. दाखव बघू मला व्हिडिओ कशी आहे. जाकीर ना हे काय त्याला आहे का? अरे बाबा इसको क्या बोलते हैं तुम्हारे इधर? इसको बोलते हैं बउआ, खड़ी साकर. इसको भैया बोलते. चीनी मिट्टी बोलते. चीनी मिट्टी नाही, इसको भैया मिट्टी बोलते. दाखव ना, एक दे ना. खड़ी साकर निकाल अपने हाथ से. हे कुणाल, हे कुणाल, ते तिकडनं चरत होतं तर काय त्यांना चरवल? ते दगरी वर्ष आहे. उतने ऊपर जाके फिर घूमना पड़ता. ये देखो ये मंगरू 20 रुपए का काटी लेके बोलता है 20 रुपए काटी लिया, नीचे आके 10 रुपए फिर से लूंगा. हाँ बोले उसको लेने के लिए. हे कंटेंट घ्यायला पाहिजे होता का? मिनिटाला भाव बदलते नाही. आहे त्याच्यात, आला का? म्हणजे आवाज आलाय. वा बुवा वा. इकडे काय आपल्याला आमचा काला मित्र. जेवढा काला आहे त्याचा दुप्पट फायदा करून घेतो. जेवढा काला कलर आहे त्याचा, तेवढा काला त्याचा हृदय. किती पोरी आल्या? हृदय हे इथं बसलाय. रोज त्याला चुलीत भुजला तरी एवढा काला होईल, तेवढा काला येतो. पिवळा ब्लॅक कोलसा. काल्याला पण लाज वाटत एवढा काला येतो. वो कोयला में पैदा हुआ था इसलिए. तुम्हाला पातळ करायची जिन्म तरी आम्ही घेतले ना. पांडुरंग हरी वासुदेव हरी. वा बुवा वा. बाटलाच नसते. इसमें 3 गाडी रहेगा. सगळा टाइम से चढतो. हा आमचा कॉन्टेंट. काय मिमिक्री करतो. वा 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 बेटे वा वा बेटे. ऐसा ही ऊपर चढ़ जा, ऐसा ही परलोक सुधार जा. मी सगळ्यांना बोलतो ना. ये वा फोकस या फोकस. सिनेमॅटिक शॉट. शॉट पण कसला घेतलाय बघ ना. आमचा बर्थडे बॉय. अरे काय बर्थडे बॉय. 3-4 वेळा लेस बांधले परत लेस. आता नको बाबा सुट्टी, डबल गाठण मारतो. पण हे वेळी भारी शूट झाला ना. पण त्या आईला पण दर्शनने आपल्याला भेटला ना, त्याच्यामुळं. नाही भेटला. तुला काय बोलायचं आहे? मी काय बोलू आता.
बोल ना तुला यार दर्शन घ्यायला पाहिजे होतं, दर्शन भेटलाच नाही. एवढी गर्दी आहे का सांगून फायदा नाही. मग पण तुला असं वाटलं नाही का जरा लवकर निघायला पाहिजे होता आपण? हो, जरा लवकर निघलो असता, दर्शन भेटला असता लवकर. सरळ तर ना बोन. आम्ही एवढा चांगला रोड दिला आहे. ह्यो इकडून ह्यो इकडून मस्त पायऱ्यांचा रोड आहे. तर यांना खास सुटले नाही आम्ही जाणार तर इथूनच जाणार. अरे पण कशाला? अरे या बारीक स्टीप आहे का उंच आहे या? हा म्हणजे असा तिरका खायला घालाचा पक्का थकून म्हणजे काय 100 रुपयाचा पण खायला गेला नाही पाहिजे असा. अरे याला काय अर्थ आहे? खायला पण द्यायचा ना जिरवा आपण. आकाश बघा हिल. परत एकदा जय शिवाजी. कधी वाटला नव्हता कुठला डोंगर पर्वत चढीन, पण शेवटी हे मित्रांचे बाई हे असं डोंगर बघायला भेटतात. थकवा जाणवतो, पण या असेच यांच्या आईच्या गावांचे हा पण हे असं दृश्य बघण्यासाठी नशीब लागतं. हे माझ्या मित्रांनी मला घेऊन आलेत, पण साले गद्दार आहेत साले. परत हाँ देख सकता हो, ये कुंफू कराटे 300 नेपाली है. तर बघू शकता जुने मावळे जसे चढत होते तसं आमचा कुणाल भाऊ चढत आहे घोरपडी सारखा. घोरपडी चाल. कुणाल राऊत मॅन फ्रॉम चांबल्याचा किंग जिवंत आहे. इशारा दिलेला आहे. तर फायदा नाही रे तुझा. हे बघा, हे काठी घेऊन येतात, पण काठीचा बिना वापरचा फायदाच नाही. 20 रुपये फुकट. भावानी हार नाही मानली, हीच जिद्द पुढे जाऊन त्याची नाव रोशन कर. 350 किलो 350 किलो 2 किलो वजन कमी झाला. पुण्या इकडनं नको चढू, इकडनं चढ. हो. माझा पर्सनल फोटोग्राफर. कुणालने हार नाही मानली, कुणालने करून दाखवलं. कुणालने हे पण अतिशय असं उंच आहे, पण भाऊ आपला चढेलच तो. हे बघा, हे थकून हागलेली कावळे इकडे बसलेले आहेत. तुमचा भाऊ जिवंत होता. त्यात मंदिर आहे. आता आम्ही ब्रह्मगिरीवर चढलोय, आता मंदिरात चाललोय दर्शन घ्यायला. चढलोय म्हणजे उतरायला लावला आता? नाही, अरे म्हणजे हा म्हणजे आता ब्रह्मगिरीवरून खाली उतरतोय, पण आता खाली मंदिर आहे ना, तर दर्शन घ्यायला तर जायलाच लागेल. कारण आम्हाला काय ते त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शन भेटलं नाही, तर आता वरती तरी जाऊन दर्शन घेऊ. खाली नाही भेटला तर डायरेक्ट वरती दर्शनासाठी आलो. म्हणजे आमची जिद्द बघाल तर काय आहे बाबा. जिद्द तर भरपूर आहे आमची. गेल्यात तरी कुठून गेलेत ते, आता ते पुढे भेटतील आपल्याला. नाही म्हणजे रस्ता कुठून घेतला त्यांनी? असं वरून गेलं काय? हां, वरून चल का नाही. पण अतिशय असा सुंदर प्लेस आहे, तुम्ही पण एकदा विजिट करा. यो रस्ता बघा, इथून जर पडला ना खोपडे हाता, फक्त हाडं खाली जातील, फक्त हाडं. कपडा इथंच जागे आहोत. चिंध्या, कपड्याच्या चिंध्या. कोणी ब्रह्मगिरीला विजिट नसेल केली तर विजिट द्या. मस्त आहे. लोकेशन भारी आहे, फक्त दम लागतो चढायला, एवढंच काय नाही. दम तर काय, दम तर तुम्ही अख्खी निस्ती एक ॲडव्हेंचर करायचं असेल तर यावं लागते. पण मित्रांनो सांगतो मी तुम्हाला, जर तुमच्याकडे जर मित्र असतील मग ते यानंतर नेमकी माझा
माईकच बंद पडला. खूप चांगला कंटेंट शूट झाला होता. मी एवढंच सांगत होतो की किती असो काही असो माणसाने प्रयत्न करत राहावे. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. आणि बोलत होतो की साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. हॅशटॅग बांधेल की श्रीमान दादाचं जे वाक्य आहे ते आपल्या आयुष्यात लागू पडतं. ते आपण 100% त्याचे पाळलं पाहिजे. ब्रह्मगिरी पर्वताच्या मंदिरात आलेले आहेत आणि तिथशी बाबा बघा किती मेहनत करतात. एवढं वजन घेऊन आलेत बाबा. इथं पण रांग आहे. करा आकाश. बाबा कसली रांग आहे दर्शनाची. मित्रांनो ब्रह्मगिरी मुखदर्शन चालू आहे. मित्रांनो आमचं नशीब बघा काय इथशी पण आम्हाला रांग भेटली. म्हणजे काय काय नशीब आहेत आमचं बघा. म्हणजे देव पण आम्हाला सांगतो का तुम्हाला दर्शन हे सहजासहजी भेटणार नाही. तुम्हाला थोडंफार मेहनत करणं भागच आहे. काय दिसते का रे इथं पण गर्दी येते. करा आकाश बोलू देवाचे म्हणून काय माहिती सहजासहजी बोलू दर्शन देईच नाही आपल्याला. हे पाण्याचे कुंड आहेत. काय मलम्मा माई चयम्मा अच्युतला यांच्या स्मरणात अशा पाय काहीतरी वेगळंच लिहिलं आहे समजत नाही हे. आणि तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा दाखवतो आता. तुला पण घेऊ. कुठलं तुम्ही 40 गाव डोक्याला लागलाय काय हा हो का. ठीक आहे सबस्क्राईब करा हा लाईक फॉलो शेअर. त्याने आयडीच नाही घेतली. पातक लागला. उमराच्या झाडाखाली 12 वर्ष तप केली. तेव्हा शंकर भगवान प्रसंग झाली. उमराचं एक झाड, हे दुसरं झाड, तिसरं झाड पडलेले 3 झाडाचं मृत्यू झाली. एक कोंडातून काढली. दुपारचे 12 वाजता जन्म झाला बाळासारखा. योगामध्ये पुसाच्या महिन्यात आकाश एक कुंडात जन्म झालो. एक कुंडात गोतामध्ये आंघोळ केली. तिथं पातक दूध झालं. तो वाचता झाली म्हणून ही गोदारी गुप्त झाली. तुझ्या ते खाली काही तोंडात गेली मंदिराची जाऊ. शंकरना गोदारी अडवली. गोदारी कोकणात आली होती. शंकरना गोदारी अडवली तर जटात आंघोळी केली. ही गोदारी जटात घेतली. या माथेवर तांडव मुक्त केलं. गुडघे टेकून केस धरकून गंगाद्वार रामकून खाली कुसरते कुंडात. पुढं मोकळी झाली गोदारी. गंगा म्हणता कोणी गोदारी म्हणता गंगा पोहोचणार त्यामुळे पंचवटी नाशिक नांदेड पैठण आंध्रा राजमध्ये वाद गेली होते. तुकाराम महाराज येऊन गेले जाताना नाव होते. ज्यांनी केली परमा गेली चरणे आपली नाम मला प्रदक्षिणाची पुण्य नाही करणार. कुशावरती कथा विश्रांती कार्य जाणं. इथे येणी दान उतरतात. यांना साडी वाहतात. चांदी सोन्याची गाय वाहतात. आपण आणू शकत नाही पण आपल्या इच्छेवर आहे. कोणी 21 कोणी 101 जशी आपली ताकद तसं गंगाची पूजा गायजन करून तीर्थयात्रा असं पण करत असतात. आज आम्हाला त्र्यंबकेश्वरचं दर्शन नाही मिळालं पण एक चांगलं झालं की दर्शन न मिळाल्यामुळं आमचा प्लॅन चेंज झाला. आणि प्लॅन चेंज झाल्यामुळं आम्हाला ब्रह्मगिरी पर्वत बघायला भेटला. जर प्लॅन चेंज झाला नसता तर ब्रह्मगिरी पर्वत आम्हाला यायला भेटलं नसतं आणि हा नजारा आम्हाला बघायला भेटला नसता. काय नजारा आहे. हे आमचा चेतन पोच देऊन उभा राहिला आहे. तर आम्हाला हा नजारा बघायला भेटला नसता. जो आहे ना जो बाबा तोंडबिन पोरला अख्खा याचा. यांनी एवढे जणांना लुटला आहे ना बाबा. यो लय शांत प्राणी. हे आपला आवडता प्राणी. हा तो ती आपलीच प्रजाती आहे एक प्रकारची. तो डायरेक्ट प्लांट 1 मध्ये चालला. देख
तुम लोग को ऐसी जरूरत है, खुद की बीवी रहे तुम रील बना. यात तर मला पाहिजे होतं आयुष्यभर. सुख जडव्या गारव्यासारखा. काय हे गाण्याची स्टार्टिंग काय लाजवी काय रे? लाजवी तारका मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. अध्यक्ष माशे, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथेच जमलेला माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकाल अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या छोट्याशा भाषणास सुरुवात करतो. आज दिनांक 26 जानेवारी 2026 म्हणजे आजचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवसासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं. किती 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिण्यासाठी लागले ते आणि त्यांच्या अथक प्रयत्नांना संपूर्ण जगातील सर्वात मोठं लिखित संविधान हे आपल्या भारताकडे आणि याचा आपल्याला गर्व असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. आणि याच दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला संविधान अंमलात आणलेलं आहे. चालू ना. हां मित्रांनो, एकदा कुणाल भाऊच्या ब्लॉगमध्ये हां याला घ्या, याला फुटेज द्या जरासा. 2-3 शब्द आपटा याचे नावावर. नको बस झालं. आता वाजले 1:15 आणि आम्ही खाली उतरत आहे. शेवटचा परतीचा प्रवास चालू आहे आपला. आणि जेवढा आमचा बघायचा होता, जेवढी आमची लिमिट होती तिथपर्यंत आम्ही गेलो आणि जाम भारी वाटला. आता जायचं आहे मित्राचा बड्डे, त्याचा बड्डे साजरा करायचा आहे, जेवायचं आहे. जेवलो का त्याच्यानंतर म्हणजे आता खाली उतरल्यानंतर भेटतोच, कारण की इथं माकडं खूप आहेत, त्यामुळं मोबाईल बाहेर काढू शकत नाही. मोबाईल लपून ठेवा लागतं, नाही तर मोबाईल गेला तर ब्लॉग शेवटचा. ते शिर्डीवाला भेटणार नाही तुम्हाला. शिर्डीवाला ब्लॉग शेवटचा यो येणारच नाही. म्हणून आपण आमच्या ओके इथून जातो. थांब ना, जेवायला आलेले आहेत. जेवायला आलेले फोटो काढायला लागलो. जाकीरचा बड्डे आहे ना. आणि आपल्या भावाचा बड्डे आहे. तर भावाच्या बड्डेला परत एकदा विश करा. तुम्ही सकाळी केला असेल, परत एकदा करा. हॅपी बड्डे जाकीर. आणि आता आम्ही केक कापणार आहे. त्याच्या हात हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे जाकीर भैया, हॅपी बर्थडे टू यू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर पण करा. ब्लॉगला जरा व्हायरल करा. 100% बोल. त्यांनी जे सांगण्यात करायलाच पाहिजे. आकाश भाऊचा ऐकलाच पाहिजे. शब्द लकीर आहे. बस झाला. भावांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तू बोल. व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि करायला सबस्क्राईब करा. आता आम्ही भेटू पुढचे. आम्ही जेव्हा नवीन ब्लॉगमध्ये परत फिरायला जाऊ तेव्हा तिथे व्हिजिट देऊ ना, तेव्हा आपला भाऊ परत येणार येशील ना. मग भाई विषय आहे का? तोपर्यंत गुड नाईट. तर आता आपलं जेवण झालेलं आहे आणि अशा तऱ्हेनं आपला व्लॉग पण संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि जर तुम्हाला या व्लॉगमध्ये काय चांगलं वाटलं असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.